आज आपण एका अशा दिव्य कथेबद्दल बोलणार आहोत जी घडली होती पवित्र पंचदेव पर्वतावर. ही फक्त एक कथा नाही, तर श्रद्धा आणि भक्तीची एक कठोर परीक्षा आहे. ही गाथा आहे गुरु आणि शिष्याच्या त्या अटूट नात्याची आणि संपूर्ण समर्पणाची. कधीकधी आपल्याला प्रश्न पडतो नाही का, की दैव किंवा देव ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांचीच इतकी कठीण परीक्षा का घेतं? हाच तो प्रश्न आहे ज्याचं उत्तर आज आपल्याला या अद्भुत कथेतून मिळणार आहे. चला तर मग सुरू करूया. तर गुरूंचा अदृश्य मार्ग या प्रवासाची सुरुवात होते एका पवित्र गुरुवारी. आणि या कथेचे मुख्य पात्र आहेत शंकर भट आणि धर्मगुप्त. हे दोघंही श्रीपाद प्रभूंचे अत्यंत निष्ठावान शिष्य. त्यांचे गुरु, त्यांचे सर्वस्व. आता बघा, गुरूंनी त्यांना एक काम दिलं. काय? तर पंचदेव पर्वतावर फक्त एका दिवसात एक गवताची झोपडी बांधायची. ऐकायला किती सोपं वाटतंय, हो ना? पण त्या बिचाऱ्यांना जराही कल्पना नव्हती की ही साधी आज्ञा नाही, तर त्यांच्या श्रद्धेच्या परीक्षेची नांदी होती. आणि मग ते पोहोचले त्या पर्वतावर. पण सगळा परिसर अगदी अनोळखी. झोपडीसाठी ना गवत सापडत होतं, ना काठ्या. मदतीसाठी तर कोणीच नव्हतं. आजूबाजूला चिटपाखरूही नाही. विचार करा, काय अवस्था झाली असेल त्यांची. पूर्णपणे दिशाहीन, साधनहीन एका निर्जन ठिकाणी ते फक्त भटकत होते. आता सुरू होते विरूपाक्षाची परीक्षा. म्हणजे मदतीच्या हातातूनच एक मोठा आरोप त्यांच्यावर होणार होता. झालं असं की त्यांच्या या भटकंतीत प्रवासाला एक असं वळण मिळालं जे त्यांनी कधीच विचार केला नव्हतं. विरूपाक्ष नावाचा एक शेतकरी त्यांना भेटला आणि त्याने त्यांना जेवायला बोलवलं. पण त्यांना काय माहिती की या मदतीच्या मुखवट्यामागे एक भयंकर संकट लपलेलं होतं. त्यांनी थोडा संकोच केला आणि झालं. तो शेतकरी एकदम रागाने गरजला. म्हणाला, काय रे, आमची जनावरं चोरता आणि आता आमचं अन्न घ्यायला लाज वाटते का? विचार करा, एका क्षणात सगळं बदललं. जो माणूस मदतीचा हात पुढे करत होता तोच आता त्यांचा वैरी बनला होता. त्यांच्यावर चक्क चोरीचा आळ आला होता. आता भूक तर लागली होती, त्यामुळे ते हतबल झाले. त्यांनी जेवण तर घेतलं, पण त्याची किंमत त्यांना आपल्या स्वातंत्र्याने मोजावी लागली. त्या शेतकऱ्याने आणि त्याच्या माणसांनी त्या दोघांनाही घट्ट झाडाला बांधून टाकलं. ते ओरडत होते, अरे, आम्ही निर्दोष ब्राह्मण आहोत, आम्ही चोर नाही. पण त्यांची ती आर्त किंकाळी ऐकायला तिथे कोणीच तयार नव्हतं. पुढचा टप्पा आहे बंधनातील भक्ती. म्हणजे खरं स्वातंत्र्य हे आतूनच मिळतं. बघा, त्यांची शरीरं जरी बांधलेली होती तरी त्यांचं मन पूर्णपणे स्वतंत्र होतं. आणि खरं तर त्यांची खरी परीक्षा तर आत्ता सुरू झाली होती. कारण एक गोष्ट लक्षात घ्या, बाहेरची बंधनं आपल्या आत्म्याच्या स्वातंत्र्याला कधीच कैद करू शकत नाहीत. आणि त्याच वेळी एक विलक्षण गोष्ट घडली. विचार करा, एका बाजूला हे दोघे बंधनात, अंधारात अडकलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला शिवकावडी आणि वीरमुष्ठी नावाच्या यात्रेकरूंचा एक आनंदी जथ्था येतोय. देवाच्या नावाचा जयघोष करत, भजन कीर्तनात अगदी तल्लीन झालेले. म्हणजे बघा, बंधनाचा अंधार आणि मुक्तीचा दैवी प्रकाश दोन्ही एकाच ठिकाणी एकाच वेळी. बरं, थोड्या वेळाने त्यांना सोडलं. पण कशासाठी? तर म्हणे गोशाळेच्या बांधकामासाठी राबून घ्यायला. म्हणजे आता त्यांना मजूर बनवलं होतं. शरीर त्यांचं कष्टात होतं, यात शंका नाही. पण त्यांचं मन ते फक्त आणि फक्त एकाच ठिकाणी स्थिर होतं, आपल्या गुरूंच्या श्रीपाद प्रभूंच्या चरणांशी. आणि मग आली सकाळ. सकाळचा चमत्कार. पहाटेसोबतच दुःखाचं अख्खं जग नाहीसं होणार होतं. झालं असं की रात्र झाली. मध्यरात्रीपर्यंत त्यांनी गुरुनामाचा अखंड जप केला आणि मग त्यांना झोप लागली. पण त्यांना जराही कल्पना नव्हती की येणारी सकाळ ही फक्त सकाळ नव्हती. ती वास्तवाची परिभाषाच बदलून टाकणार होती. आणि मग जेव्हा त्यांना जाग आली तेव्हा त्यांच्या मनात एकच प्रश्न होता, एकच गोंधळ. काल जे काही घडलं, तो अपमान, ते बंधन, ते खरं होतं की सगळी एक दैवी लीला होती, एक मायाजार? हे बघा, हा बदल किती मोठा होता. संध्याकाळी काय होतं? एक गजबजलेलं शेत, एक कठोर शेतकरी आणि बंधनाची रात्र. मध्यरात्री ते दोघे गुरुनामाच्या जपात मग्न होते. आणि पहाटे काय झालं? काहीच नाही. ते शेत, तो शेतकरी, ती जनावरं, सगळं काही नाहीसं झालं होतं. जणू काही कालचा दिवस अस्तित्वातच नव्हता. फक्त एक मोकळं मैदान.
त्यांना वाटलं असेल चला आता परीक्षा संपली. पण नाही, खरी शिकवण तर अजून बाकी होती. आताची परीक्षा होती समर्पणाच्या नदीची, त्यागाची अंतिम कसोटी. कुरुगड्डीला परततात असताना कृष्णा नदीच्या काठावर त्यांच्या त्यागाची शेवटची परीक्षा होणार होती. झालं असं की नदी पार करायला त्यांच्याकडे पैसेच नव्हते. पण एक दयाळू नावाडी त्यांना मदतीला आला. त्याने त्यांना नावेत बसवलं. पण प्रवासात त्या नाविकाची नजर धर्मगुप्तांच्या बोटातल्या अंगठीवर पडली. त्याने ती अंगठी मागून घेतली, पण स्वतःसाठी नाही. त्याने ती घेतली आणि कृष्णार्पण म्हणून त्या पवित्र नदीत फेकून दिली. काय घडलं असेल हे? हा होता त्यागाचा, मोह सोडण्याचा शेवटचा आणि सगळ्यात मोठा धडा. आणि आता मौनातील कृपा. एकही शब्द न बोलता त्यांना सगळा धडा समजणार होता. या सगळ्या परीक्षा पार करून ते दोघे अखेर कुरुगड्डीला पोहोचले, जिथे त्यांचे गुरु त्यांचीच वाट पाहत होते. आता वेळ होती शब्दांच्या पलीकडचं ज्ञान मिळवण्याची. तिथे पोचल्यावर त्यांनी काय पाहिलं? त्यांचे गुरु श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून आले होते आणि खोल ध्यानात बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक असीम शांती होती आणि एक असं अलौकिक तेज होतं जे शब्दांत सांगता येणार नाही. आणि त्या क्षणी त्यांना काहीही विचारायची गरजच उरली नाही. त्यांच्या गुरूंच्या त्या शांत तेजस्वी चेहऱ्याकडे पाहूनच, त्यांच्या मौनातच त्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती. त्यांना साक्षात्कार झाला होता. काल जे काही घडलं तो संपूर्ण प्रसंग त्यांच्या गुरूंनीच रचलेली एक दिव्य लीला होती. एक पाठ होता, श्रद्धेचा, मायेच्या पलीकडे जाण्याचा आणि संपूर्ण शरणागतीचा. तर या संपूर्ण कथेचं सार काय आहे? भक्तीचा तो परमोच्च क्षण कशात आहे? तो फक्त एकाच जयघोषात सामावला आहे. माझ्यासोबत म्हणा, श्रीपाद श्रीवल्लभाचा जय जयकार असो.